उन्हाळ्यात नाश्त्याचे नेहमीचे जे गरमागरम पदार्थ असतात ते तितकेसे नको वाटतात, काही खाण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी काहीतरी वेगळं करायचं असेल तर काकडीपासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. हा एकच नाश्ता नाही तर यापासून नाश्त्याचे आणखी वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवू शकता. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सगळ्यात आधी याकरता 1 कप रवा घेतलेला आहे. या ठिकाणी जाड रवा मी वापरलेला आहे, पण तुम्हाला हवं असेल तर बारीक रव्याचा वापरही तुम्ही करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दही घातलं. आता लागेल तसं साधारण 1 कप पाणी घालून याचं सरभरीत असं पीठ भिजवून घ्यायचं. आता हे झाकून अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी याला ठेवून द्यायचं आहे. खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही. तोपर्यंत आपण काकडी किसून घेऊयात. तर या ठिकाणी ही अशी हिरवी काकडी घेतलेली आहे. शक्यतो ही काकडी जर का असेल तर उत्तम, कारण याच्यामध्ये पाण्याचा अंशही कमी असतो, चवीला देखील छान असते आणि बऱ्याचदा ही जी काकडी आहे ती कडू नसते. छान ताजी आणि कोवळी अशी काकडी मिळाली तर उत्तम. काकडीच्या देठाचा भाग काढून टाकला. साल काढायची आवश्यकता नाही. तशीच ही जी काकडी आहे ती किसून घ्यायची. आता हा जो काकडीचा किस आहे तो सुद्धा खूप जास्त मोठा मोठा करायचा नाही आहे. मोठ्या किसणीनं किसायचं नाही आहे, तर मध्यम आकाराच्या किसणीनं याला किसून घ्या. ज्या किसणीनं आपण खोबरं वगैरे किसतो ना त्या किसणीने याला किसून घेतलं. आता हे बघा, हा जो रवा आहे तो भिजल्यानंतर याप्रमाणे असा घट्टसर असा होतो. याच्यामध्ये पाणी वगैरे वाढवायची आवश्यकता नाही. आपण किसलेली काकडी घातली की आपोआपच हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळसर असं होणार आहे. तर ही किसलेली काकडी याच्यामध्ये घातली. त्याचबरोबरीनं याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा घालायचा आहे. कांद्यामुळं खूप छान असा क्रंच याच्यामध्ये येतो, त्याच्यामुळं अवश्य घाला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा हवीच. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सगळं असं छान मिक्स करून घ्या. हळूहळू काकडीमुळे याला पाणी सुटायला लागतं आणि मिश्रण जे आहे ते थोडंसं सरभरीत पातळसर असं व्हायला लागतं. आता याच्यामध्ये अजून एक स्टेप करायची, ती म्हणजे कडलं जे आहे ना ते गरम करून घेतलं आहे. अगदी एखादा चमचा तेल याच्यामध्ये काढलं. तेल गरम झालं की एक मोठा चमचा हरभरा डाळ याच्यामध्ये घातली आहे. हरभरा डाळ थोडीशी तळत आली की एक छोटा चमचा उडीद डाळ घातली. दोन्ही डाळी भाजल्याचा खूप छान असा खमंग सुवास यायला लागतो. या फोडणीमध्ये आता मोहरीसुद्धा घातली आणि मग डाळी छान गुलाबीसर झाल्या की याच्यामध्ये फक्त हिंग घालायचं आहे. कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ता देखील चुरून याच्यामध्ये घालू शकता. आता ही जी फोडणी आहे ना ती आपली रव्यावर घातली. या फोडणीमुळं खूप छान आणि खमंग असा स्वाद जो आहे तो या मिश्रणाला येतो. अगदी थोडंसं स्वादापुरतं किसलेलं आलं याच्यामध्ये घातलेलं आहे. आता जर का सगळे मोठेच लोक खाणार असतील तर याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता, हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता. अगदीच झणझणीत आवडत असेल तर वाटून देखील घालू शकता. सगळं छान असं मिक्स केलं. हे बघा, खूप पातळही नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडासा असा पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आणि सगळं छान असं फेटून घेतलं. आता पुन्हा तेच फोडणीचं कडलं जे ते गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घातलं. तेल जे आहे ते कडल्याला असं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लावून घ्या आणि मग पळीनं थोडं थोडं हे जे मिश्रण आहे ना ते कडल्यामध्ये काढायचं. अगदी खूप जास्तही काढायचं नाही, कारण फुगल्यानंतर हे जाड होतं. उत्तप्पमपेक्षा थोडंसं जाड असं याला ठेवायचं आहे आणि मग झाकण ठेवून मंद आचेवर एक 3 ते 4 मिनिटं याला छान वाफवून घ्या. मध्ये एकदा हवं तर तुम्ही उघडून चेक करू शकता. हे बघा, वरचं मिश्रण जर का ओलसर असेल तर याचाच अर्थ अजून हे व्हायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून दिलं. जोपर्यंत वरचा भाग जो आहे तो थोडासा सुकत नाही तोपर्यंत याला वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर याची बाजू पलटली. आता पलटल्यानंतर मात्र झाकण न ठेवता थोडासा गॅस मोठा करून याला 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायचं. हे बघा, दुसरी बाजूसुद्धा छान अशी खरपूस भाजली आहे. अशा प्रकारे आपला काकडीचा मिनी हांडवो जो आहे तो तयार झाला. अगदी 1 ते 2 हांडवोमध्येच पोट भरेल असा छान दमदार नाश्त्याचा प्रकार होतो. याच्यासोबत खाण्यासाठी ओला नारळ, डाळे, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ वगैरे घालून छान पातळसर अशी हिरवी चटणी करून घ्यायची. आता अगदी याच मिश्रणापासून तुम्ही वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार करू शकता. कधी याचे आप्पे करता येतील. आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल घालून आप्पे जे आहेत ते छान खरपूस भाजले तर काकडीचे आप्पे जे आहेत ते लहान मुलांना देखील अतिशय आवडतात. आणि अगदीच जर का तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल किंवा इडली लवर असाल तर हेच मिश्रण जे आहे ते इडली पात्रात काढून याच्या मस्त अशा इडल्या करून घेता येतील.
पण या प्रकारे हांडवो तुम्ही एकदा तरी जरूर करून बघा. हे बघा, आतूनही मस्त असा लुसलुशीत हांडवो झालेला आहे. हरभरा डाळ आणि उडीद डाळीचा खूप छान खमंग असा वास यायला येतो. चटणीसोबत अतिशय मस्त लागतात. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.